नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत या दोघांची मेहंदी आहे. त्याचबरोबर हळदीचा कार्यक्रम होणार आहे आणि ऐन हळदीच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे. तर ती म्हणजेच कला ही अद्वैतला चिठ्ठी पाठवणार आहे आणि त्या चिठ्ठीतून कला अद्वैतपर्यंत पोहोचवणार आहे की रोहिणी आणि राहुलचं कारस्थान. त्यावेळेस अद्वैतने जो निर्णय घेतलेला आहे तो मात्र खूपच जबरदस्त असा आहे. तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता अद्वैत अजून आलेला नसतो. मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सगळेजण म्हणत आहेत की अद्वैत का आलेला नाही आहे, नवरदेवाचं झालंय की नाही आवरून बघा बरं. तेव्हा सोहम म्हणतो मी आत्ता जातो आणि आपल्या नवरदेवाला जसा आहे तसा उचलून घेऊन येतो, असं सोहम सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे सोहम जाणार आहे तेवढ्यातच अद्वैत छान तयार झालेला आहे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आणि नटून थटून तो आलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आलेलो आहे. आता मात्र सगळेजण अद्वैतकडे पाहू लागतात, कारण अद्वैत तर तयार होऊन अगदी व्यवस्थित टकाटक आलेला असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की अरे हा मेहंदीचा कार्यक्रम आहे, मग मेहंदी तर बायकांनी काढायची असते, माझं काय काम आहे इथं, असं अद्वैत सांगत आहे. तेव्हा मात्र आता सगळेजण अद्वैतला म्हणतात की अरे शास्त्र असतं, काढावी लागते लग्नामध्ये मेहंदी. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. मग आता सगळेजण मेहंदी काढायला जमलेले आहेत. इकडे आता कलाच्या घरी सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे. तर तिथे एक भारी गोष्ट घडते, ती म्हणजे काजल. काजल स्वतःहून आता आईच्या हातावर म्हणजे संगीताच्या हातावर मेहंदी काढत आहे. काजल ज्या पद्धतीने मेहंदी काढते ते पाहून संगीता म्हणते की मेहंदी कोण काढते बघितलं का. इकडे आता चांदेकरांच्या घरी सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम हा दणक्यात सुरू आहे. सगळेजण मेहंदी काढत आहेत. तेव्हा अद्वैतच्या हातावरही मेहंदी काढायची असते. तेव्हा सोहम म्हणतो की चांगली मोठी मेहंदी काढा त्याच्या हातावरती, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्याचं प्रेम भरपूर आहे ना, मग ते मेहंदीतनं दिसलं पाहिजे. तेव्हा सगळ्या बायका तिथं म्हणत असतात की हो मेहंदी रंगली की प्रेम किती आहे ते कळतं. मग अद्वैत म्हणतो की प्रत्येक वेळेस असं का असतं, बायकोच्या हातावरची मेहंदी रंगली तर आपण म्हणतो की नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग नवऱ्याच्या हातावरची मेहंदी रंगली तर आपण का नाही म्हणत की बायकोवर त्याचं प्रेम आहे, म्हणजे बायकोचं त्याच्यावर खूप प्रेम आहे, असं का नाही म्हणत, असा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे आणि तो प्रश्न अद्वैत सगळ्यांना विचारतो. इकडे आता रोहिणी आणि राहुल उभे असतात. रोहिणी म्हणते की या सगळ्यातून तर हे स्पष्ट झालेलं आहे की त्या कलाला काहीही कळलेलं नाही. तेव्हा मात्र राहुल तिला सांगू लागतो की मम्मा तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे, म्हणजे त्या कलावर विश्वास ठेवण्याचं मला तर वाटत नाही आहे की काय हे असेल. एवढा पटकन सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण ती कोणत्याही वेळी दगा देऊ शकते आणि काहीही गोंधळ घालू शकते, असं राहुलने जेव्हा रोहिणीला सांगितलं जातं. तेव्हा रोहिणी मात्र म्हणत असते की हो मग तू जा आणि अद्वैतला काही कळलंय का हे त्याच्याशी बोलून घे आणि मग ठरव, असं राहुल रोहिणीला सांगतो. आता मात्र रोहिणी म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुझं, हे तर आपल्याला करावंच लागणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र रोहिणी आता अंदाज घ्यायला येत असते. मग अद्वैतला विचारलं जातं की काय नाव लिहायचं आहे. तेव्हा अद्वैत सांगतो की चांदेकरच्या हातावरती आता खरे नाव. तेव्हा इकडे सगळेजण त्याला चिडवत असतात की हो हो खरेच आहे. इकडे कलाला सुद्धा तसंच चिडवलं जात असतं, काजलला चिडवलं जात असतं. चक्क काजल मेहंदी काढते. काजल अगदी ड्रेस वगैरे म्हणजे मुलींचे कपडे घालून आहे, इतर वेळी असणारी काजल वेगळी आणि आज असणारी काजल वेगळी, हे सगळं तिथं बघायला मिळत असतं. तेव्हा मात्र आता कलाच्या हातावरती मेहंदी काढायचं सुरू आहे. मग कलाला विचारलं जातं. कला म्हणत असते की ते ना छोट्या अक्षरात चांदेकर असेल. सगळे म्हणत असतात की नाही तसं नाही, मुलाचं नाव लिहावं लागेल. मग आता अद्वैत नाव लिहायचं आहे. मग सगळेजण तिथं बोलत आहेत, कलाच्या हातावर मेहंदी काढायची आहे. सगळ्यांचं चालू आहे की काय मेहंदी, मग त्याच्यामध्ये अद्वैत नाव कुठं लिहायचं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि मग इकडे काजल मात्र कलाला चिडवायला सुरुवात करते. नक्की काय नाव लिहायचं आहे, खरे बाई सांगा बरं काय नाव लिहिलं पाहिजे आपल्या कलाने. तेव्हा मात्र कला लाजत असते. ती म्हणत असते की नाही तसं काही नाही आहे, पण मला असं वाटतंय की चांदेकर. मग आता अद्वैत नाव लिहायचं ठरलेलं आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या पद्धतीने ठरलेलं असतं. पण मध्ये संगीता ओरडते की नाही अजिबात नाव लिहायचं नाही. इकडे अद्वैतच्या हातावरती खरे नाव लिहायला अद्वैतनं सांगितलंय.
आणि मग अद्वैतच्या हातावरती खरे नाव लिहिलेलं असतं. अद्वैतला आता आबा म्हणतात की चांदेकर, मला काय म्हणायचं आहे, तुझं एवढं तुझ्या बायकोवर प्रेम आहे ना, तर एक उखाणा होऊन जाऊ दे की. बरोबर आहे का? म्हणजे एक छानसा उखाणा होऊन जाऊ दे, मग बघूया. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय उखाणा? सगळेजण त्याला म्हणू लागतात की हो, उखाणाच घ्यायला सांगितले. आता अद्वैतला उखाणा घ्यायचा म्हटलं की थोडंसं वाटत असतं, लाजल्यासारखा करत असतो, पण पुन्हा तयार होतो. अद्वैत उखाणा घ्यायला तयार झालेला आहे. सगळेजण अगदी एक कान टवकारून बसलेले आहेत. अद्वैत नक्की काय उखाणा घेणार आहे, काय बोलणार आहे, याबद्दल सगळ्यांच्या मनात आता चालू आहे की हा काय बोलेल. मग अद्वैतला उखाणा घ्यायला सांगितलं जातो. अद्वैत उखाणा घेतो. तुम्ही मान्य केला आमचा पुन्हा लग्न करण्याचा हट्ट, खरेच आणि माझं नातं 7 जन्मासाठी राहील अतूट आणि घट्ट. आता मात्र सगळेजण खुश झालेले असतात. फायनली अद्वैतनं उखाणा घेतलेला असतो. आणि मग इकडे सोहम त्याला चिडवत आहे की बरोबर आहे, काळजी करू नका चांदेकर. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की तुमची मेहंदी छानच रंगणार आहे. आता संगीता इकडे जोरात किंचाळते की नाही, मेहंदीत नाव लिहायचं नाही. सगळेजण पाहत राहतात, काय झालं अचानक. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. संगीता ओरडून ओरडून सांगत असते की नाही, अजिबात नाही, मेहंदीत नाव लिहायचं नाही, सांगितलंय ना मी, अजिबात लिहायचं नाही. आता मात्र इकडे कलाच्या बाबांना सुद्धा धक्का बसलेला असतो की ही असं काय बोलतीये आणि एवढी चिडलेली का आहे. आणि मग सगळे पाहत असतात काय झालं नक्की. मग संगीताला विचारतात. संगीता सांगू लागते की आधी उखाण्यातनं नाव घ्यायचं आणि मग मेहंदीत नाव लिहायचं. आता मात्र सगळे हसू लागतात आणि संगीता पण हसत असते. म्हणजे तिने एक जोक केलेला असतो आणि सगळ्यांचीच ही फिरकी घेतलेली असते. मग कलाला सांगितलं जातं की उखाणा घे. आता मात्र सगळेजण ऐकायला तृप्त आहेत की कला नक्की काय उखाणा घेणार आहे. कलाने खूप मोठा उखाणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तिचं आणि चांदेकरचं नातं किती अतूट आहे, आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ कशी असणार आहे, एकमेकांच्या पाठीशी संकटाच्या वेळी खंबीरपणे ते उभे कसे राहणार आहेत, या सगळ्या गोष्टी असतात. तर तो उखाणा असा असतो, गळ्यात मंगळसूत्र, हातावर मेहंदी, ही सौभाग्याची खून, चांदेकरच्या घरचे माप ओलांडून मी होणार त्यांच्या घरची सून. त्याचबरोबर आणखी बरेच मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. खूप छान असा उखाणा आहे तो. त्यातला थोडासा भाग मी इथं तुम्हाला सांगितलेला आहे. इकडे अद्वैतचा उखाणा ऐकून सुद्धा सगळे खुश असतात आणि अद्वैतच्या हातावरती मेहंदी काढत आहेत. अद्वैत सुद्धा तेवढाच खुश झालेला आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैतने मेहंदी तर काढलेली असते, परंतु त्याचबरोबर इकडे खऱ्यांच्या घरीही तेच आहे. कलाने छान असा उखाणा घेतलेला आहे आणि कलाच्या हातावरती सुद्धा मेहंदी होत आलेली असते. त्याचवेळी कलाचा उखाणा ऐकून इकडे काजल, संगीता सगळेच पाहत राहतात. खरं तर कला स्वतःच कलामय आहे आणि तिने छान पद्धतीने उखाणा घेतल्यामुळं सगळ्यांच्या समोर ते एक आता पाहायला मिळालेलं आहे. तेव्हा मात्र आता कलाचे बाबासुद्धा तिथं असतात आणि कलाचे बाबासुद्धा पाहत असतात. छान असा उखाणा कलाने घेऊन सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं की ती चांदेकरांच्या घरची सून आहे. चांदेकरांच्या घरची सून म्हणजे अशी साधीसुधी नाही आहे. एवढ्या छान पद्धतीने तिनं सगळ्या गोष्टी मॅनेज करत असते. आता कलाच्या हातावरती अद्वैत नाव लिहिलेलं असतं. कला रूममध्ये आलेली असते आणि कला त्या मेहंदीकडे पाहतच राहते. एवढ्या छान अशी मेहंदी रेखाटलेली असते, त्याहीपेक्षा तिच्या हातावरचं जे नाव आहे ना, ते पाहून तिला छान वाटत असतं. ती म्हणत असते की खरंच ह्या मेहंदीचा रंग ना डार्क झाला पाहिजे. चांदेकरचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, मध्ये ह्या मेहंदीतून दिसणार आहे. आणि तिला असा भास होतो की तिचा चांदेकर म्हणजे तिचा अद्वैत हा तिच्यासोबत आहे. आणि अद्वैत तिला म्हणतो की बघू खरे. आणि मग तिच्या हातावरची मेहंदी पाहून अद्वैत पण खुश झालेला आहे. अद्वैत म्हणतो की खरंच खूप छान अशी रंगलेली आहे मेहंदी. मग कला खिडकीत जाते आणि मग खिडकीत गेल्यावर आकाशात चंद्र उगवलेला असतो. कला म्हणते की चांदेकर, चांदोबा तू आलास. मग त्याच्याशी बोलू लागते. म्हणजे ती चंद्रासोबत बोलत असते की बघ मेहंदी काढली आणि खूप छान कलर येतो या मेहंदीला, असं सुद्धा ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे कलाही बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हे मेहंदी जी काही आहे ना, मी ती पुसू देणार नाही, कारण खरेचं नाव आहे. खरं तर ना इथे अति आगाऊ नाव लिहायला पाहिजे होतं, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेस त्याला आठवतं की खरेने सुद्धा माझं नाव असंच तिच्या हातावरती रेखाटलेलं असणार आहे.
म्हणून तो खुश झालेला असतो आणि तो पाहत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता कला ती मेहंदी आहे ती चांदोबाला दाखवते. म्हणजे तिच्या चांदोबाला. ॲक्च्युली आपल्याला असं दिसतं की आकाशातला जो चंद्र आहे त्याला दाखवते, पण कलाने ती मेहंदी तिच्या चांदोबाला दाखवलेली असते आणि तिच्या चांदोबाला दाखवून म्हणालेली असते की बघ, छान आले ना मेहंदी, छान काढले ना मेहंदी, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि मग इकडे अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरी चालेल, मी कपडेसुद्धा चेंज केलेले नाही आहेत, मला रात्रभर असंच बसून राहावं लागलं तरी चालेल, पण मी माझ्या हातावरची मेहंदी मात्र पुसू देणार नाही, असं इकडे अद्वैत म्हणत असतो. आणि अद्वैत म्हणतो की खरं ना, इथे ना अति अगाऊ असं नाव लिहायला पाहिजे होतं, म्हणजे खरी मज्जा आली असती, असं अद्वैत म्हणत असतो. त्याचवेळी तो म्हणतो की ठीक आहे, खरे लिहिलंय ना, मग त्या नावात ही एक जादू आहे, असं अद्वैतचं चालू आहे. त्याचबरोबर तो खुश असतो, त्याला खूप छान वाटत असतं. फायनली मी आणि खरे आम्ही दोघंही एकत्र येणार आहोत, या गोष्टीचा जो आनंद आहे तो अद्वैतच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. आणि मग तोही आता आकाशातल्या चंद्राकडे पाहू लागतो. खरेची त्यालाही खूप आठवण येत असते. त्याची खरे, त्याची लाडकी खरे जी आहे ती त्याच्यासोबत असणार असते. तो म्हणत असतो की झालं, काही दिवसांमध्ये आपण एकत्र असणार आहोत आणि आपलं जे नातं आहे ना ते खरंच फुलणार आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, मला कधीच अंतर देणार नाहीस ना, माझी साथ कायमस्वरूपी देशील ना. तेव्हा इकडून अद्वैतसुद्धा म्हणत असतो की हो, मी तुझी साथ कायमस्वरूपी देणार आहे, मी तुला कधीच अंतर देणार नाही, असं इकडे अद्वैतसुद्धा म्हणत आहे कलाला. त्याच्या प्रेमाची कबुलीसुद्धा तो देत आहे. त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर, खरंच खूप छान वाटतंय. आणि मग दोघंही एकमेकांचं जे मन आहे ते मोकळं करत असतात, चंद्रासोबत बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आता हळदीचा सोहळा असतो, हळदीचा कार्यक्रम असतो. हळदीच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण आता जमलेले आहेत. हळदीच्या कार्यक्रमामध्ये आबा सांगत असतात की आता अद्वैतला कलाची उष्टी हळद लागली पाहिजे. त्याचबरोबर आता अद्वैतला हळद लावून घ्या, परत ती नवरीकडे पाठवायची आहे, तिकडची हळद आणायची आहे, या सगळ्या गोष्टी यांच्या चाललेल्या असतात. मग सरोज येते आणि अद्वैतला म्हणू लागते की अद्वैत, टोपी घाला दी. मग सरोजने सांगितल्याप्रमाणे अद्वैत पांढरी टोपी घालतो. कारण आता आपल्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक पूजेसाठी टोपी घातली जाते. त्या पद्धतीने अद्वैतने टोपी घातलेली असते. आणि मग सुरुवातीला सरोज अद्वैतचं औक्षण करते. पहिल्यांदा मान आईचा आहे हळद लावण्याचा. सगळ्या चांदेकरांच्या बायका छान नटून थटून तयार आहेत. परंतु या सगळ्यामध्ये रोहिणी जी आहे तिचं कांड मात्र थांबवत नाही. काहीही केलं तरीही तिच्या अंगातली मस्ती काही केल्या कमी होत नसते. तिनं ज्या पद्धतीने हे सगळं करत असते ते मात्र तिचं चालूच असतं. मग सरोज अद्वैतला हळद लावते. अद्वैतला सांगत असते की हळद म्हणजे खरंच खूप असं मोठी गोष्ट असते. लग्नामध्ये हळद लावली जाते, त्यानंतर पुढचे विधी सुरू होतात. तुझी उष्टी हळद कलाला लावली जाणार, कलाची उष्टी हळद तुला लावली जाणार, या सगळ्या गोष्टी ती समजून सांगत असते. इकडे संगीता बोलत असते की काय झालं काजल. काजल तिथे त्यांनी म्हणते, खरे काल आपल्याला यादी बनवायची होती ना, पण ती यादी बनवायची राहिली आहे, तर आपण आता करूया. तेव्हा संगीता म्हणते की ते राहू दे, आधी आजचं काम करायला घे, मग नंतर पुढच्या कामाचं बघ, असं संगीता तिला सांगत आहे. तेव्हा मात्र ते म्हणत असते म्हणजे. तेव्हा संगीताने सांगितलेलं असतं की हो, कारण हे सगळं जे काही आहे ना ते नंतर आता जा आणि पाटाच्या भोवती रांगोळी काढायला घे. तर काजल म्हणते काय, मी रांगोळी काढायला घेऊ. तेव्हा काजलला संगीता सांगते की हो, तूच रांगोळी काढायला घ्यायची आहे, म्हणून तर तुला सांगितलं ना. काजलला मात्र धक्का बसलेला असतो की आता कसं होणार आहे हे शक्य, कारण मी कशी रांगोळी काढणार आहे, मला कुठं रांगोळी काढता येते, असं काजलचं चालू असतं. पण फायनली काजल तयार होते. आता इकडे सरोजने हळद लावलेली असते. एक एक जण आता अद्वैतला जाऊन हळद लावत असतं. अद्वैत सगळ्यांकडे पाहत असतो. अद्वैतलाही खूप छान वाटत आहे. अद्वैतला हा जो सोहळा आहे तो अद्वैत एन्जॉय करत आहे. त्याचवेळी रजनीसुद्धा तिथं आहे. त्याचबरोबर रोहिणी आहे. रोहिणी म्हणते की चला, म्हणजे आता आपल्याला पुढच्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच अद्वैत आणि कला या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही, असा प्लॅन तिने केलेला आहे. कारण अद्वैतला समजता कामा नये की काय गोंधळ झालेला आहे किंवा काय घडलेलं आहे, ही कुठलीच गोष्ट समोर येता कामा नये असं तिने ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच ती अद्वैतला आता
आपल्या मुठीत ठेवण्यासाठी अद्वैतला कलाकडून काहीही समजू नये यासाठी प्रयत्न करत असते. सोहम तिथे असतो आणि सोहम म्हणतो, आता तर मी तुला ना अशी हळद लावणार आहे ना ते बघ. अशी हळद लावणार आहे ना, तू डबल लग्न करतोयस ना, मग डबल लग्न म्हणजे काय आहे ना ते तुला कळलंच पाहिजे, असं म्हणत तो बोलत आहे. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण पाहत असतात. सगळेजण अद्वैतकडे पाहत आहेत. अद्वैतला सोहम अगदी भरपूर हळद लावतो. त्याच नंतर आता सरोज म्हणते की अद्वैत, आता तुझी उष्टी हळद घेऊन मला कलाकडे जायचं आहे. आता कलाकडे ती उष्टी हळद घेऊन जाणार आहे म्हटलं की इकडे रोहिणीचा बँड वाजायला सुरुवात होते. रोहिणीच्या डोक्यात चक्र सुरू होतात की नाही, काहीही झालं तरीही मला तिला तिकडे जाऊ द्यायचं नाही. जर ती तिकडे गेली आणि त्या कलाने ती संधी साधून जर तिच्याशी काही सरोजशी बोलण्याचा प्रयत्न केला तर आपलं विंग फुटेल ही भीती तिच्या मनात असते आणि ती म्हणू लागते की नाही, हिला मी तिकडे जाऊ देणार नाही, एवढं सहजासहजी हे होणार नाही, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने तिने बोलत असते. आता मात्र इकडे कलाला हळद लागलेली असते. कला म्हणत असते की काय करू, म्हणजे कलाला हळद लावायची असते. सगळेजण थांबलेले असतात की आता काय करू, नक्की कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करू, हा प्रश्न कलाच्या समोर आहे. आणि त्याचबरोबर कला मात्र विचार करत असते. काजलने जी रांगोळी काढलेली असते, पाठ मांडलेला असतो, जी तयारी केलेली असते ती पाहून काजलचे बाबासुद्धा खुश होतात, संगीतासुद्धा खुश होते. म्हणजे काजलला पण हळूहळू या सगळ्या गोष्टी जमायला लागलेल्या आहेत. म्हणजे उन्हाळक्या करणारी पोरांसारखी राहणारी काजल पण एवढं छान काही काही करू शकते, ह्या गोष्टीने सगळ्यांनाच नवल वाटत असतं. तेव्हा कलाला आई म्हणते की अगं ये कला, चल बरं आता तुला हळद लावून घ्यायची आहे. त्यानंतर जावई बापूंची उष्टी हळद आली की ती लावायची आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो आई. पण कलाच्या डोक्यातले विचारच थांबत नसतात. कला वेगळ्याच विचारात असते की मला काही करून चांदेकरला ही गोष्ट सांगायची आहे, पण ती कशी सांगू, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कलाला कळतच नाहीये की चांदेकरपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण घरातले सगळ्यांना उलटच वाटत असतं. एकतर अद्वैतचा मोबाईल त्याच्याकडे नसतो, अन्यथा ते एका सेकंदात फोन करून सांगता आलं असतं. पण कला प्रत्येक वेळेस अद्वैतला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचा मोबाईल काही त्याच्याकडे नसल्यामुळं कला आणि अद्वैत या दोघांचंही बोलणं होत नाही. आणि आता मात्र कला म्हणत असे की मला काही करून ही गोष्ट चांदेकरपर्यंत पोहोचवली पाहिजे. आता इकडे संगीता कलाचं औक्षण करते आणि कलाला हळद लावायला लागते. कलाला म्हणते की खरंच आज तुला या घरची हळद लागते, थोड्या वेळात तुला जावई बापूंची उष्टी हळद लागणार आहे. तेही कलाला हळद लावत असते आणि थोडीशी भाऊक होत असते. तिलाही थोडंसं असं वेगळं वाटत असतं. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या वेगळ्या पद्धतीनेच घडत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं असतं त्याच वेळेस कला आणि अद्वैत दोघंही तिथं आहेत. आणि इकडे संगीता कलाला हळद लावते, कलाशी बोलत असते, कलाला सांगत असते की कशा पद्धतीने हे सगळं झालेलं होतं आणि काय घडलेलं होतं. या सगळ्या गोष्टी कलाला आठवत असतात. पण चांदेकरची उष्टी हळद आपल्याला लागणार आहे या गोष्टीचा आनंदसुद्धा तेवढाच झालेला असतो. त्याचबरोबर ती कलाचं कौतुक करते. कला इकडे खुश असते. कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने झालेल्या आहेत. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की संगीता म्हणते की आता कला तुझी उष्टी हळद चांदेकरांकडे पाठवायची आहे. जेव्हा संगीता हे म्हणते तेव्हा कलाच्या डोक्यात त्या क्षणी क्लिक होतं. ते म्हणजे उष्टी हळद चांदेकरांकडे पाठवायची आहे तर काय करावं लागेल. आता मग चांदेकरांकडे उष्टी हळद पाठवण्यासाठी आता सरोज इकडे चांदेकरांच्याकडून येणार आहे. कला म्हणते चला ही संधी मला मिळालेली आहे आणि मला फक्त आता एकच गोष्ट क्लिअर करायची आहे, ती म्हणजे एकदा का ही हळद तिकडे पाठवली की त्या डब्यामध्ये ही चिठ्ठी लिहून द्यायची आणि ही चिठ्ठी चांदेकरपर्यंत पोहोचवायची. चांदेकरपर्यंत एकदा का ही चिठ्ठी पोहोचली की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इकडे आता सरोज हळद घेऊन आलेली आहे. सरोज बरोबर हळद आणण्यासाठी सोबत आता रोहिणीसुद्धा गेलेली असते, पण सरोज हळद घेऊन आलेली आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की बघू, मला बघायचं आहे नक्की काय आहे ते, असं म्हणत अद्वैत आता हळदीचा डबा उघडतो आणि त्याच्यामध्ये असलेली जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी त्याच्या समोर येते आणि त्या क्षणी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. तर त्या चिठ्ठीमध्ये कलाने लिहिलेलं असतं की चांदेकर, तू कोणत्याही पेपरवरती सह्या करू नकोस, कारण तुझ्या पेपरवर तुझ्याकडं सह्या घेऊन काहीतरी रोहिणी आणि राहुल मॅडमचा डाव आहे तुला उद्ध्वस्त करण्यासाठीचा, तर तू कोणत्याही पेपरवरती सह्या करू नको.
हे ऐकल्यानंतर मात्र आता अद्वैतला धक्का बसलेला आहे आणि अद्वैत त्या क्षणी रोहिणीकडे पाहत आहे. आता रोहिणी आणि राहुल या दोघांची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.